महानगरपालिकेच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेवरून मुख्य सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली। मनसेने कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वाटपातील त्रुटी उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले आणि सत्ताधारी राष्ट्रवादीची कोंडी केली। मात्र महापौरांनी सत्ताधाऱ्यांची बाजू घेत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना आयुक्त आल्यानंतर सविस्तर खुलासा करतील असे सांगत वेळ मारून नेली। 4 जानेवारी महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी या स्पर्धेला विरोध दर्शवला होता। मात्र राष्ट्रवादीने बहुमतावर या स्पर्धेसाठी निधीचा प्रस्ताव मान्य करून या स्पर्धा भरवल्या होत्या। सभेच्या कामकाजाच्या सुरुवातीला मनसे सदस्य ॲडव्होकेट रुपाली पाटील, किशोर शिंदे यांनी बक्षिसासाठी निधी देण्याच्या प्रस्तावावर फेरविचार दिला असताना खेळाडूंना बक्षिसे कशी देण्यात आली अशी विचारणा केली। तर ॲडव्होकेट अविनाश बागवे यांनी सगळ्या खेळाडूंना समान न्याय देण्यात आलेला नाही, पराभूत परदेशी मल्ल जास्त तर भारतीय विजेत्या मल्लांना कमी रक्कम देण्यात आली आहे असे सांगत बक्षिसाच्या रकमेचे धनादेश बेअरर काढण्यात आले आहेत का अशी विचारणा केली। शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ यांनी पाकिस्तानचा राष्ट्रवादीला एवढा पुळका का असा प्रश्न उपस्थित केला। विरोधी पक्षनेते वसंत मोरे म्हणाले, मनसेने पहिल्यापासून या स्पर्धांना विरोध केला, मात्र काही पक्ष राजकारण करत आहेत। कोण बैठकीला अनुपस्थितच राहील तर कोणी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले असे सांगत त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली। धनादेश हे बेअरर असल्याचे बागवे यांनी निदर्शनास आणून दिले। यामध्ये सभागृह नेते सुभाष जगताप आणि स्थायीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे बागवे आणि जगताप यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। आयुक्त अनुपस्थित असल्याने ते आल्यानंतर अधिक खुलासा करण्यात येईल असे सांगत महापौरांनी चर्चा गुंडाळली। किंवा या क्रीडा क्षेत्रासारख्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या नावाला लागू लावा। फक्त 2-3 गोष्टीचा तुम्ही दोषीच्या त्या ठिकाणी प्रामुख्याने खुलासा करावा की ज्या पद्धतीने कुठल्या देशातले खेळाडू आहेत त्याच्याबद्दल काही नाही, भेदभाव हा करू नये आपण, परंतु भेदभाव करत नसताना मग सगळ्यांना समान न्याय का देण्यात आला। जी बक्षिसाची रक्कम ठरवण्यात आली, आपण 2 प्रकारच्या कुस्त्या घेतल्या, त्यानुसार आपण बक्षिसं दिली। पैशाकडे झालं दुसरी आंतरराष्ट्रीय कुस्त्यामध्ये त्याच्यामध्ये एक काहीतरी नवा कुस्ता आपण फॉलो केलेला दिसत नाहीये, जे डॉक्युमेंट स्कॅनिंग मध्ये आपण ठेवले त्याच्या माध्यमातून नाव केलेलं दिसत नाहीये। काही कुस्त्यांना पराभूत झालेला मल्लांना वेगळी रक्कम, काही यांना या ठिकाणी आपण कमी रक्कम दिली, विजेत्या भारतीय खेळाडूंना कमी रक्कम दिली। आणि आपण जर ट्रॅव्हलिंग अनाउन्सला जोडत असेल किंवा ट्रॅव्हलिंग अनाउन्स सगळ्यांना झाला पाहिजे ना। आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यांना मोठी रक्कम आहे आणि मग नंतर जशा कुस्त्या बदलतात तसं त्यांना वेगळी रक्कम विजय खेळवतात, तर हा कुठे ठरवला नक्की याच्याबद्दल आपण एक खुलासा करावा। आणि दुसरी गोष्ट की प्रॅक्टिकली आपण चेक कसे वाटप केले हा